हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे। प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू सर्वांच्या विचारांना त्रिवार प्रणाम करतो। सर्वांना नमस्कार। मी शशिकांत सरोदे, पत्रकार। खरा तर अकोले तालुका हा एक विचाराचा आणि वारसाचा तालुका आहे। ही चळवळ, या अकोले तालुक्यातील चळवळीत काम करणारे प्रत्येक व्यक्ती हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या पटलावरती कामकाज करतो। मग ती राजकीय चळवळ असू द्या किंवा डावी विचारसरणीची चळवळ असू द्या किंवा आंबेडकरी चळवळ असू द्या किंवा हिंदुत्ववादी चळवळ असू द्या, अशा प्रकारे चळवळीच्या बाबतीत अकोले तालुका हा कायमच अग्रेसर आहे। खऱ्या अर्थाने राघोजी भांगरे, राया ठाकर, बिरसा मुंडा ह्याच मातृभूमीतले असल्यामुळे ते उपजत वारसा ह्या अकोले तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीकडे आहे। खऱ्या अर्थाने आज मला उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे। याच्या मागचं कारण आहे, अनेक दिवसापासून म्हणजे गेल्या 1 वर्षापासून निळवंडे प्रकरणाच्या संदर्भात प्रत्येक वृत्तवाहिनीवरती बातम्या आपण बघितल्या असतील, प्रत्येक वृत्तपत्रामध्ये बातम्या आपण बघितल्या असतील भ्रष्टाचारासंदर्भात। इतका मोठा भ्रष्टाचार घडून देखील त्याचा पाठपुरावा करण्याच्या हिशोबाने मी गेल्या 1 वर्षापासून त्यांच्या पत्रव्यवहार करतो आहे, त्याचबरोबर फोनच्याद्वारे संपर्क करतो आहे। कार्यकारी अभियंता हापसे यांच्याबरोबर अनेकदा संपर्क करून कायमच उडीची उत्तरं भेटली। त्यानंतर दुसरे अधिकारी प्रमोद माने यांच्या संदर्भात दिनांक 7/10/2025 रोजी मी तक्रार केली। दुसरी तक्रार 6/11/2025 रोजी दुसरा अर्ज दिला। 25/11/2025ला तिसरा अर्ज दिला। खऱ्या अर्थाने मंत्रालयीन अर्ज देखील म्हणजे 9/11/2025 रोजी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री महोदय, त्याचबरोबर जलसंपदा मंत्री आणि अप्पर सचिवांबरोबर बोलणं झालं। साधारणपणे एक अर्धा ते पाऊण तास त्यांच्याबरोबर चर्चा झाली, वेळ दिली, सविस्तर विषय समजून सांगितला। सदर अधिकारी माने, प्रमोद माने यांच्या संदर्भात तक्रार केली असता त्यांच्या संदर्भात तक्रार केली असता की सदर हा अधिकारी आपल्या गावामध्ये विकास कामं करतोय, एवढे मोठमोठे जशा आमदार खासदार ज्याप्रमाणे करतात अशा प्रकारच्या स्वयं खर्चातून करतोय, आणि हे पैसे येतात कुठून, इतकी मोठी संपत्ती वाढली कशी यांची। अमाप भ्रष्टाचार आणि अमाप मोठ्या प्रमाणाची लूट या निळवंडे परिसरात आणि कॅनॉलच्या संदर्भात झालेली आहे। यांचे ठेकेदार यांचे असणार आहे, सगळेच यांचे, आणि हे सगळं संगनमताने मिळवून अक्षरशः स्थानिक असल्या कारणाने आणि स्थानिकतेचा फायदा घेऊन, काही राजकीय लोकांचा फायदा घेऊन, अनेकांना जवळ करून मोठी माया यांनी गोळा केलेला आहे। प्रमोद मानेंच्या संदर्भात तक्रार अर्ज केल्याच्यानंतर त्यांनी या तक्रार अर्जामध्ये असं सांगितलेलं आहे की माझ्या घरातील सर्व अनेक लोक, साधारणपणे 100 लोक माझे कुटुंबातले गव्हर्मेंट सर्वंट आहे, काही मोठ्या हुद्द्यावर आहे, आणि त्यांच्या माध्यमातून मी सगळे पैसे गोळा करून ह्या उपक्रम राबवतो आहे। परंतु गावकऱ्यांनाही माहिती हा पैसा येतो आहे कुठून, काय कसं येतं आहे, सगळ्या गोष्टी माहिती। मला विकास कामाबद्दल, बाकीच्या कामाबद्दल काहीच बोलायचं नाही। माझं वाद हा त्या खुर्चीचे आहे, म्हणजे ज्या खुर्चीवरती जो व्यक्ती बसलेला आहे त्या खुर्चीवरती बसलेल्या व्यक्तीने इतका मोठा अपहार करायचा, इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा, आणि एवढा मोठा भ्रष्टाचार असतानाही बाकीचं प्रशासन शांत आहे। बाकीचे सर्वसामान्य लोक आजपर्यंत शांततेने बघतायत। खऱ्या अर्थाने जर गेलं तर ह्या फोटोमध्ये दिसतो आहे आपल्याला की या ठिकाणी मटेरियल शासनाचं आहे, गावातल्या विकास कामांसाठी चालू आहे। गावात म्हणजे आम्ही मोठे आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही मोठे असल्या कारणाने आम्ही एक राजघराण्याशी संलग्न असल्या कारणाने, आम्ही राजेशाही असल्या कारणाने मी हे विकास कामं करतो आहे, ह्या हिशोबाने आज त्यांचं सुरू आहे। त्यांनी एक नवीन पायंडा निर्माण केला की लोकांना कशा प्रकारे आपल्याबरोबर खेचायचं आणि गावकऱ्यांना कसं आपण
खुश करायचं आणि गाव आपल्याबरोबर कसं राहील या हिशोबाने सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. परंतु ह्याच तालुक्यामध्ये अनेक असे आडनावाचे लोक आहे. त्यामध्ये भोर असतील, जाधव असतील, कानवडे असतील, हासे असतील, नवले असतील, धुमाळ असतील, हे देखील राजघराण्याशी निगडीत आहे. इतरही बाकी लोक आहे, 12 बलुतेदार लोक आहे, त्यांनी देखील राजकाळापासून महाराजांच्या काळापासून अनेक 12 बलुतेदारांनी लढायांमध्ये अनेकदा सहकार्य केलेले, म्हणून त्यांना इनामवतनं देखील त्याच काळात भेटलेले अशा वैचारिक वारसा असणारे आम्ही सर्व आहोत. राघोजी भांगरेंचा वारसा आहे आम्हाला आणि त्या अनुषंगाने ह्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मी अनेकदा पाठपुरावा करून कायमच केराची टोपली भेटली आणि हास्यास्पद उत्तर भेटलं. त्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने मी एकच गोष्ट ठरवली, 1-1.5 वर्षापासून हा लढा सुरू आहे माझा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 3 महिन्यापासून अनेकदा पत्रव्यवहार करून, मंत्रालयीन प्रक्रिया करून, मुख्यमंत्री साहेबांना पत्रव्यवहार करून, मंत्रालयात अनेकदा खेटी देखील मारून या सगळ्या गोष्टी करत असताना हाताला काहीच येत नाही. हे सगळं दडपलं जातं आहे, दाबलं जातं आहे आणि याच्यात काहीच हे होत नाही. त्या अनुषंगाने एकच पर्याय मी निवडला आणि तो पर्याय म्हणजे आमरण उपोषण. जोपर्यंत प्रमोद माने यांच्या संपत्तीची चौकशी होत नाही, त्याचबरोबर हापसे यांनी केलेले जे भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचारासंदर्भात हापसेंना पण मला एक सांगायचं आहे की एवढा मोठा भ्रष्टाचार धरण परिसरात सर्व चॅनल्सला बातम्या लागल्या. आज तुम्हाला मी त्याचंच सांगतो की आता तुम्हाला काय याच्यावरती काय कार्यवाही झाली या संदर्भात तुम्ही बोलायलाच तयार नाही. काय कारण? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जर तुम्हाला क्लीन चिट भेटली असेल तर क्लीन चिटचा कागद या ठिकाणी दाखवा, अन्यथा लोकांना दाखवून द्या किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. आदरणीय विखे पाटील साहेब, जलसंपदा मंत्री, पालकमंत्री यांना देखील मी आवाहन करतो की ह्या 2 भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना निलंबित करून तसंच माने यांच्या संपत्तीची चौकशी लागावी आणि यांची चौकशी लागून यांनी जे भ्रष्टाचारातून माया कमवली ही समोर यावी, ह्याच उद्देशाने मी या ठिकाणी बसलेलो आहे. जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही, म्हणजे साधारणपणे जे धरण परिसरात, जे निळवंडे धरण परिसरात झालेली जे कामं आहे, त्या कामांचं भ्रष्टाचारासंदर्भात म्हणजे डोळ्यांनी आणि कानांमध्ये फरक असतो. ते आपण स्वतः बघितलेले कामं कशा प्रकारे झालेली प्रत्येक चॅनलवरती आपण बघितलेले आहे. अगदी प्रत्येक पेपरला आपण बातम्यावर देखील बघितलेलं आहे. तर या कामांसंदर्भात काय निकष आणि निष्कर्ष झाला, चौकशी समितीने काय अहवाल पाठवला, हे का तुम्हाला क्लीन चिट भेटली हे स्पष्ट करावं. त्याचबरोबर जे भ्रष्टाचारी अधिकारी दुसरे आहे प्रमोद माने यांच्यावरती यांची चौकशी, संपत्तीची चौकशी व्हावी आणि ह्या गावात विकास कामं जे करतायत भ्रष्टाचाराच्या पैशातून आणि लोकांना खुश करण्यासाठी आणि लोकांना त्यांनी एक नवीनच पायंडा तयार केला, एक नवीन गणित आखलं, मास्टर प्लॅन आखला की जेणेकरून लोक आपल्याबरोबर राहतील आणि त्या मास्टर प्लॅनच्या माध्यमातून आपला भ्रष्टाचार जडवून गावातल्या विकास कामांबद्दल मला कुठल्याही प्रकारची शंका नाही. परंतु भ्रष्टाचारातल्या पैशातून हा सगळा विकास कामं होतो आहे हे गावालाही माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे. या अधिकाऱ्यांवरती जोपर्यंत निलंबित होती नाही आणि जोपर्यंत या सर्व गोष्टीचा खुलासा होत नाही तोपर्यंत माझं उपोषण मी सतत चालू ठेवणार आहे. आजपासून 11:30 उपोषणाला सुरुवात केलेली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शेवटी सर्व गोष्टीतून लोकशाही मार्गाने मिळू शकतात ह्याच उद्देशाने अनेकदा पत्रव्यवहार करून, पाठपुरावा करून, बातम्या करून या सगळ्या गोष्टी मी स्वतः केलेल्या आहे. आणि त्यातून जर प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक अर्जाला जर केराची टोपली जर मिळत असेल तर या जे अधिकारी आहे या अधिकाऱ्यांना, या राहुकेतूंना या ठिकाणी हद्दपार करण्यासाठी शेवटी लोकशाहीचं हत्यार मला उपसावं लागलं आणि उपोषणाच्या माध्यमातून नक्कीच मी पालकमंत्री महोदय विखे पाटील साहेब आणि आमदार किरणजी लहामटे यांना देखील विनंती करतो, यांच्यावरती कार्यवाही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी हे उपोषण सोडणार नाही. महत्त्वाचं म्हणजे तालुक्यातलं पहिलं उपोषण मी बघितलेल्या माझ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातलं पहिलंच उपोषण आहे की पत्रकाराला उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे आणि ही मात्र एक वेगळी पायंडा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अनेकदा अर्जदारांचा पाठपुरावा करीत असताना यांनी अर्जदार देखील गायब केलेले आहे अधिकाऱ्यांनी. म्हणून दुसरा कोणाकडं विश्वास न ठेवता मी स्वतः यांच्याशी कागदपत्री हे सगळं भांडलेलो आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा होत नाही आणि यांच्यावरती कार्यवाही होत नाही तोपर्यंत माझं उपोषण सोडणार नाही असं जाहीर करतो.
थांबतो. धन्यवाद.